अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलवरती गोळीबार झालाय। वॉशिंग्टन डीसी मधल्या हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्या समोरच गोळीबार झालाय। यावेळी पत्नी मेलानिया देखील ट्रम्प यांच्या सोबत होत्या। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरसाठी ट्रम्प दाम्पत्य हे आलेलं होतं। गोळीबारानंतर दोघांनाही तातडीने सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय। बॉलरूमच्या वरच्या मजल्यावरून हा गोळीबार झाला, तर गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेलाय। त्याबरोबरच संशयित हल्लेखोराला जिवंत पकडलंय। आणि दरम्यान पोलीस सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी जबरदस्त काम केलेलं आहे असं ट्रम्प म्हणाले। डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे। पोलीस आणि जवानांनी लगेच सावध होऊन प्रत्युत्तर दिलं। त्याबरोबरच डिनर पार्टी चालूच ठेवा असंही मी सांगितलंय असं ट्रम्प म्हणाले। पोलीस पुढचे निर्णय घेत राहतील। आजची संध्याकाळ ही जशी कल्पना केली होती तशी नव्हती असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती या आधीही हल्ले झालेले आहेत, ते नेमके कधी झालेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 26 जुलै 2016ला ओहिओमध्ये डिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेमध्ये ट्रम्पवरती चाल करून आला। त्यानंतर 18 जून 2016 मध्ये लास वेगास हत्येचा प्रयत्न हा फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा त्याचा इरादा होता। त्यानंतर पुढे 5 नोव्हेंबर 2016 नेवादामधल्या रेनो इथली घटना आहे। ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक नावाने ओरडला आणि ट्रम्प हे स्टेज सोडून गेले। पुढची घटना आहे 6 सप्टेंबर 2017 उत्तर डकोटामधल्या मंडान इथली। फोर्कलिफ्ट ट्रक हा ट्रम्प यांच्या ताफ्यामध्ये गेलेला होता। तर पुढची आहे 1 ऑक्टोबर 2018 मधली घटना। काही पार्सल्सद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली। त्यानंतर 10 ऑगस्ट 2020 मध्ये ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलं। पुढे 13 जुलै 2024 ला बटलर पेनेसिल्वानिया या ठिकाणी जाहीर सभेच्या भाषणावेळी थॉमस क्रूक्सनं ट्रम्प यांच्यावरती 8 गोळ्या झाडल्या आणि यामध्ये एक कानाला ही गोळी चाटून गेली। त्यामध्ये ट्रम्प जखमी झाले होते। त्यानंतर 15 सप्टेंबर 2024 पाम बीच फ्लोरिडा इथे ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानामध्ये तरुण बंदुकीसह झुडपामध्ये दडलेला होता आणि जवानांना गोळीबार करताच त्याने तिथून पळ काढला। 25 एप्रिल 2026 हॉटेल हिल्टन मध्ये डिनरसाठी ट्रम्प हे गेलेले असताना बॉलरूम मध्ये गोळीबार झाला आणि हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आले। अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ट्रम्प हे अगदी थोडक्यात बचावल्याचं आपल्याला दिसून येत होतं। आणि दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोळीबाराच्या घटनेबाबत काय नेमकं ट्विट केलंय ते देखील जाणून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे ट्विट केलेलं आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि व्हान्स यांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारी घटना घडली। यातून ते सुरक्षित बाहेर पडले हे ऐकून दिलासा मिळाला। सारे सुरक्षित आहेत आणि कोणतेही नुकसान झालं नाही। ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी मी नेहमी शुभकामना देतो। लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही। अशा घटनेची कडक शब्दात निंदा केली पाहिजे अशी एक्सपोज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। आणि ट्रम्प यांच्या ताफ्याजवळ जाणाऱ्या एका महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। ट्रम्प यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे। आंदोलक महिला ही हिल्टन हॉटेल बाहेरच उभी होती। ट्रम्प यांचा ताफा बघून निषेध करण्यासाठी ही महिला आलेली होती आणि त्याच वेळी तिला अटक करण्यात आली आहे। Stay behind the perimeter. Do not cross the gate.
I don't care. Oh, I'm locked up. Hey, you guys. Yes. Back up. Can you grab my phone? आणि हल्ला आणि हल्लेखोरासंबंधी काय नेमकं कळलंय ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. हल्लेखोराचं नाव कोल ॲलन, तो पेशाने शिक्षक असल्याची माहिती मिळतेय. 31 वर्षीय हल्लेखोर कॅलिफोर्नियातील टोरान्सचा राहणारा आहे असं देखील माहिती कळतेय. त्याबरोबरच हॉलच्या प्रवेशद्वारावरती तपासणीसाठी मॅग्नेटोमीटर होतं. हॉलमध्ये हल्लेखोर ट्रम्प यांच्यापासून 50 यार्डपर्यंत पोहोचलेला होता. एवढी शस्त्र घेऊन हल्लेखोर शिरला कसा असं ट्रम्प यांच्याकडून आश्चर्य व्यक्त केलं गेलंय. हल्ल्यावेळी ट्रम्प, पत्नी मेलानिया, उपाध्यक्ष व्हान्स आणि अनेक मंत्री उपस्थित होते. हल्ला झाला तेव्हा हॉलमध्ये 150 ते 200 लोकांची उपस्थिती होती. तर हल्लेखोरासंबंधीची ही माहिती आपण पाहत होतो आणि त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसकडे कोणती शस्त्र आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात. जवळच्या लक्ष्यासाठी SIG P229 पिस्तूल आहे, तर ASP-16 हे देखील आहे. त्याचबरोबर 200 मीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी सब मशीन गन, FNP-90, MP5 आणि MPC-9. त्याचबरोबर दूरच्या लक्ष्यासाठी M4, IAR आणि 15 रायफल. तर ही काही शस्त्र सिक्रेट सर्व्हिसकडे आहेत. आणि दरम्यान ट्रम्प यांच्या डिनरमधील हल्लेखोर ॲलन संबंधीची एक नवी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर आधीपासूनच हॉटेलमध्ये थांबलेला होता अशी माहिती कळतेय. सुरक्षा नसलेल्या तात्पुरत्या खोलीमधून ॲलन हा डिनर हॉलमध्ये पोहोचला. ॲलनकडे बंदूक नव्हती, पण लांबलचक शस्त्र होतं अशी प्रत्यक्षदर्शींनी आता माहिती दिलेली आहे. बॅग किंवा एखाद्या पिशवीमधून ॲलननं हे शस्त्र बाहेर काढलं असं या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. तर तात्पुरत्या खोलीमध्ये बार कार्ड ठेवलेले होते आणि तिथूनच ॲलन हा आत पोहोचल्याची माहिती देखील मिळतेय. तर ही नवी माहिती समोर आलेली आहे. ॲलन हा आधीपासूनच या हॉटेलमध्ये थांबलेला होता. त्याच्याकडे शस्त्र होतं असं देखील प्रत्यक्षदर्शींनी या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. लांबलचक असं शस्त्र त्यानं पिशवीमधून बाहेर काढलं असं या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यामुळे ॲलन हा आधीपासूनच या हॉटेलमध्ये कसा गेला हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सुरक्षा नसलेल्या तात्पुरत्या खोलीमध्ये तो लपून बसलेला होता अशी देखील माहिती समोर येते. आणि या गोळीबाराबाबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. ट्रम्पवरती हल्ला होण्याची ही काही पहिली घटना नाही आहे. ज्यावेळी ते राष्ट्रपतीचे इलेक्शन लढवत होते त्यावेळी जुलै 2024 त्यांच्यावरती फार मोठा अटॅक झाला होता, ज्यात ते बालबाल बचावले. मग त्यानंतर जस्ट इलेक्शनच्या आधी म्हणजे सप्टेंबर 2024 सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कॅलिफोर्नियाच्या गोल्फ कोर्समध्ये त्यांच्यावरती गोळ्या चालवायचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे जगात या गोष्टीला घेऊन बरीच चिंता झालेली आहे. पण याच्यातलं महत्त्वाचं असं आहे की हा जो अटॅकर आहे हा कदाचित अमेरिकन आहे आणि त्याचं काही डिफरन्सेस असू शकतात ट्रम्पच्या धोरणांची, पण याच्यात इराण किंवा अन्य कुठल्या देशाचा हात नाही असं सध्या वाटतंय.